अखेर ती वेळ आलीच. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या एका आनंदाच्या क्षणाची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण आता अगदी जवळ आला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो निराधार बांधवांसाठी, कष्टाळू विधवा भगिनींसाठी आणि आपल्या दिव्यांग मित्रांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी दिली आहे. जानेवारी महिन्याचा रखडलेला हप्ता आणि त्यासोबतच वाढीव मानधनाची रक्कम आता नक्की कधी मिळणार याचा फैसला झाला आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता या तारखेला थेट तुमच्या बँकेत पैसे जमा होणार आहेत. पण मित्रांनो, इथेच खरी मेख आहे. पैसे जमा होण्याआधी तुम्हाला सरकारचे एक महत्त्वाचे काम करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा पैसे मंजूर होऊनही तुमच्या हातात मिळणार नाहीत. नेमकं काय आहे हे काम? डीबीटीचे नियम काय सांगतायत आणि ही आनंदाची बातमी नक्की काय आहे? चला तर मग वेळ न घालवता सविस्तर पाहूया. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व निराधार बांधवांसाठी, विधवा भगिनींसाठी आणि दिव्यांग मित्रांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी दिली आहे. जानेवारीचा रखडलेला हप्ता आणि वाढीव मानधनाची रक्कम आता या तारखेला थेट तुमच्या बँकेत जमा होणार आहे. पण त्याआधी तुम्हाला एक काम करणं गरजेचं आहे, अन्यथा पैसे मिळणार नाहीत. नेमकं काय आहे हे अपडेट? चला पाहूया. महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थी बांधवांना नमस्कार. आज सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आपल्या सर्वांसाठी आली आहे. ही बातमी आपल्यासाठी किती उपयुक्त आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच समजेल. जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. अनेक लाभार्थी या हप्त्याची वाट पाहत होते, त्यामुळे ही माहिती तुम्ही अजिबात चुकवू नका. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी जसे की विधवा महिला, दिव्यांग बांधव, वृद्ध कलाकार आणि इतर निराधारांसाठी जानेवारीचा हप्ता कधी मिळणार हा मोठा प्रश्न होता. आपण सर्वजण बऱ्याच दिवसांपासून हप्त्याची वाट पाहत आहात. तर आता चिंता सोडा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. सध्या सर्वात जास्त चर्चा जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल सुरू आहे. नेमकं काय चालू आहे हे सविस्तर जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आता सरकारने सर्व नागरिकांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार याचा प्रश्न सोडवला आहे. पूर्वी कसं व्हायचं? महिन्याच्या 1-2 तारखेला किंवा 3 तारखेपर्यंत पैसे मिळून जायचे. पण यावेळी तसं झालं नाही. बरीच दिवस उलटून गेले तरी खात्यात पैसे आले नाहीत. आता सरकारकडून नक्की तारीख समजली आहे की तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार आहेत. ही माहिती पूर्णपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सरकारने काही जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, तर काही ठिकाणी वाटप सुरू होणार आहे. तुमच्या जिल्ह्याचं काय स्टेटस आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बच्चू कडू आणि प्रहार संघटनेने निराधारांना 2,500 रुपये मानधन मिळावे यासाठी खूप मोठं आंदोलन केलं होतं. सरकारने तसा GR सुद्धा काढला होता, पण सुरुवातीला तो फक्त कागदावरच मर्यादित राहिला आणि काही मोजक्याच लोकांना, विशेषतः दिव्यांग बांधवांना याचा लाभ मिळाला. पण आता आनंदाची बातमी अशी आहे की सरकारने हा GR प्रत्यक्षात लागू केला आहे. आता प्रत्येक पात्र निराधार व्यक्तीला, मग ती विधवा महिला असो किंवा वयोवृद्ध, दरमहा 2,500 रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डिसेंबर महिन्यात जसा उशीर झाला तसाच जानेवारीतही होईल का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर काळजी करू नका, वाटप टप्प्याटप्प्यानं सुरू झाले आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात कोणाला पैसे मिळणार याची यादीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या पैशांबद्दल चर्चा होती आणि अनेकांना वाटलं की निराधार योजनेकडे दुर्लक्ष होतंय. पण तसं नाहीये. या दोन्ही योजना एकमेकांशी जोडलेल्या आहेत. सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्याने आचारसंहितेचा प्रश्न होता. सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त होती, त्यामुळे काही योजनांच्या वाटपात थोडा विलंब झाला. जसं PM किसान असेल, नमो शेतकरी योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजना. आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे कर्जमाफीची. जर तुम्ही कर्जमाफीसाठी अजून कागदपत्रे बँकेत जमा केली नसतील तर लवकरात लवकर 7/12/8 उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासबुकची झेरॉक्स बँकेत जमा करा. हे काम वेळेत पूर्ण करणं खूप गरजेचं आहे.
आता मूळ मुद्द्याकडे वळूया. पैसे कधी मिळणार? साधारणपणे 20 ते 25च्या दरम्यान सर्व लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आता जास्त वाट पाहावी लागणार नाही. पण यासाठी तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. जर लिंक नसेल तर डीबीटीद्वारे येणारे पैसे अडकू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर आधार सीडिंग आणि मोबाईल नंबर लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. जिल्ह्यांच्या यादीबद्दल बोलायचं झालं तर सरकार जेव्हा डीबीटीद्वारे पैसे सोडते तेव्हा ते कोणत्याही विशिष्ट जिल्ह्यासाठी नसून ज्यांचे आधार लिंक आहे त्यांच्या खात्यात आपोआप जमा होतात. त्यामुळे पात्र आणि अपात्र जिल्ह्यांचा प्रश्न येत नाही. फक्त ज्यांचे आधार लिंकिंग बाकी आहे किंवा बँकेचा काही तांत्रिक प्रॉब्लेम आहे त्यांनाच 2-3 दिवस उशीर होऊ शकतो. मित्रांनो, ही होती आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट. सरकार आता निराधारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि 2,500 रुपये मानधन देऊन मोठा दिलासा देत आहे. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर आता जास्त चिंता करू नका किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारने शब्द दिला आहे आणि त्यानुसार येत्या 20 ते 25 तारखेच्या दरम्यान तुमच्या मोबाईलवर जमा झाल्याचा मेसेज नक्की वाजणार आहे. फक्त जाता जाता माझी एकच कळकळीची विनंती आहे, उद्याच बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन तुमचे आधार लिंकिंग आणि KYC एकदा चेक करून घ्या, म्हणजे ऐनवेळी धावपळ नको आणि तुमचे हक्काचे पैसे अडकायला नको. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याबद्दल किंवा अर्जाबद्दल काही विशिष्ट अडचण असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आजची ही माहिती तुम्हाला कामाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या इतर निराधार बांधवांना, विधवा भगिनींना व्हॉट्सॲपवर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही थोडा आधार मिळेल. सरकारच्या अशाच नवनवीन योजना आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.